माझी पुतणी अहिल्या माझ्याकडे आली आणि मला बोलली की मला गुलाबाचं फूल पाहिजे. तिच्याकडे एक फूल होतं हे, तर ती म्हटली मम्मा तुला असं फूल विणायला येईल का? मी म्हटलं ठीक आहे, चला आपण हे फूल विणूया. यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते पहा. आपल्याला लागणार आहे कुठल्याही रंगाची एक लोकर, आणि हिरव्या रंगाची लोकर कंपल्सरी लागणार आहे. त्याच्यानंतर लागणार आहे 2.5 mm ची क्रोशाची सुई, ग्रीन कलरचं फ्लावर स्टीम, त्याच्यानंतर आपल्याला व्हाईट कलरचे फ्लावर स्टीम जे आपल्याला पानासाठी लागणार आहे, कापण्यासाठी कैची, धागा कापण्यासाठी, आणि हॉट ग्लू गन लागणार आहे चिटकवण्यासाठी. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण लाल रंगाचे लोकरीचे फूल बनवणार आहोत. तर यासाठी मी इथे स्लिप नॉट करते, आणि आपल्याला इथे बनवायचे आहेत 59 चैन, 59 साखळ्या, म्हणजे 59 चैन. ते माझ्या 59 चैन विणून झालेल्या आहेत, किंवा 59 साखळ्या. आता मी सुईकडून मोजून हे पहा 1 2 दुसऱ्या साखळीमध्ये आपण घालणार आहोत एक अर्ध खांब, म्हणजेच हाफ डबल क्रोशिया. त्यानंतर पुढच्या टाक्यामध्येही आपण हाफ डबल क्रोशिया. आता आपण इथल्या प्रत्येक साखळीमध्ये किंवा प्रत्येक टाक्यावरती एक एक अर्ध खांब घालणार आहोत. बघा, प्रत्येक टाक्यामध्ये एक एक अर्ध खांब किंवा एक एक हाफ डबल क्रोशिया. आता मी हे शेवटपर्यंत घालून घेते. आता इथे मी पहा पूर्ण लाईन केलेली हाफ डबल क्रोशियाची अर्ध खांबाची, आणि आता 4 साखळ्या, आणि हे मी पलटून घेते. जिथे आपण 4 साखळ्या घेतल्या तिथेच पहिला खांब घालूया आपण, म्हणजेच डबल क्रोशिया. नंतर पुढचे 2 टाके सोडून तिसऱ्या टाक्यामध्ये एक खांब, 2 साखळ्या आणि एक खांब. आता पहा पुढचे पुन्हा 2 टाके सोडायचे, आणि तिसऱ्या टाक्यामध्ये पुन्हा एक खांब, 2 साखळ्या आणि एक खांब, एक खांब, 2 साखळ्या आणि तिथेच एक खांब. हे असे आपण पूर्ण ओळ विणणार आहोत. आता मी इथे सगळं माझी विणून झालेलं आहे. शेवटी मी एक खांब घालते, आणि 2 साखळ्या आणि तिथेच एक खांब. तर आपण हे व्ही आकारात बनवून घेतलेत. एक साखळी घातली, काम पलटून घेते मी, आणि तिथेच जिथे आपले एक खांब, 2 साखळ्या आणि एक खांब घातले तिथे आपण आता घालणार आहोत 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. म्हणजे इथे बनवणार आहोत आपण शेल. 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. पुन्हा आपण पुढचा जे आपले एक खांब, 2 साखळ्या, एक खांब आहे तिथे आपण पुन्हा असं सेम शेल बनवणार आहोत, आणि आपण ही ओळ ही अशीच पूर्ण करणार आहोत. रिपीट करतोय आपण पुन्हा 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. जो आपला 2 साखळ्याचा गॅप होता तिथे आपण हे शेल विणतोय. आपली ही तिसरी ओळ पूर्ण अशीच असणार आहे.
पहा, आता आपण एक साखळी आणि काम पलटून घेतलं आहे. आता आपले जे शेल आहे त्याच्यामध्ये जे 2 साखळ्या सोडल्या तिथे आपण घालणार आहोत 8 खांब किंवा 8 डबल क्रोशिया. आणि आपण हे आता प्रत्येक शेलवरती असंच करणार आहोत. प्रत्येक शेलमध्ये आपण 8 खांब म्हणजेच 8 डबल क्रोशिया विणणार आहोत. आणि जो हा गॅप आहे मध्ये इथे आपण बनणार आहोत सिंगल क्रोशिया म्हणजेच मुका खांब. बघा, पाकळीनंतर आपण एक सिंगल क्रोशिया केला. आता आपण पुढच्या शेलमध्ये सुद्धा 8 खांब विणणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 खांब विणणे आपली एक पाकळी होते. पुढच्या जो रिकामा गॅप आहे तिथे आपण एक छोटासा खांब किंवा त्याला आपण सिंगल क्रोशिया म्हणतो, मुका खांब म्हणतो किंवा छोटा खांबही म्हणतो. अशा प्रकारे मी सगळ्या पाकळ्या विणून घेतलेत. आता इथे आपण शेवटची पाकळी विणतोय. टोटल आपल्या 18 पाकळ्या होतात किंवा 19ही होतात. एखाद दुसरी इकडे तिकडे होऊन जाते. आता 2 साखळ्या विणते शेवटी आणि खालच्या लाईनला मी तिथे स्लिप टिच करते. पुन्हा 2 साखळ्या विणते आणि सर्वात सुरुवातीची जी साखळी होती तिथे मी स्लिप टिच करते. आता आपण हा एक चैन करूया किंवा एक साखळी करूया आणि धागा कापून घेऊया. इथे धागा कापून घेऊया आपण. आणि बघा, आपलं फूल तयार आहे. आपण याला नंतर फ्लावर स्टीम त्याच्यावरती व्यवस्थित गुंडाळून चिटकून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला फक्त आपण गुंडाळून फ्लावर कसं झालं हे दाखवते. पहा किती सुंदर वाटते. आता आपण बनवणार आहोत हा जो फुलाचा देठ आहे तो, किंवा याला शेपल बोलतात. तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरव्या रंगाची लोकर, इथे आपण मॅजिक रिंग बनवूया आणि 3 साखळ्या. 3 साखळ्या म्हणजे आपला सुरुवातीचा खांब. हे झालं आपला एक खांब. आपण या मॅजिक रिंगमध्ये टोटल 15 खांब बनवणार आहोत. म्हणजे 14 खांब आणि 3 साखळ्यांचा एक खांब असे टोटल 15 खांब विणणार आहोत मॅजिक रिंगमध्ये. हे पहा, आपल्या इथे 15 खांब विणून झालेत. आता मी मॅजिक रिंगचे जो धागा आहे आपला तो ओढून घेते आणि सर्वात सुरुवातीचा जो खांब 3 साखळ्यांचा त्याच्या वरच्या साखळीमध्ये स्लिप टिचने अटॅच करते. म्हणजे आपला हा गोल पूर्ण होत आहे. आता आपण इथे बनवणार आहोत 8 साखळ्या.
मी एक विणली, 2 3 4 5 6 7 आणि 8. आता आपण ज्या 8 साखळ्या विणल्यात त्याच्यावरती मॅजिक रिंगचा धागा थोडासा ओढून घेते आणि हा धागा आपण सुईद्वारे हाईड करायचा. हा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले कसं हाईड करतात ते. आत्ता आपण शेपल बनवायला जो सुरुवातीची एक चेन सोडायची आणि दुसऱ्या चेनमध्ये आपण बनवणार आहोत एक सिंगल क्रोशिया, त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशिया, त्याच्या पुढच्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशिया म्हणजेच अर्ध खांब, त्याच्या पुढच्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या चेनमध्ये डबल क्रोशिया म्हणजे आपला खांब, त्याच्या पुढच्या चेनमध्ये खांब आणि आता आपण शेवटच्या जी चेन आहे त्याच्यामध्ये बनवणार आहोत दुहेरी खांब. आणि हे पहा इथला 1 2 सोडायचे आणि तिसऱ्यामध्ये आपण 1 2 सोडून तिसऱ्यामध्ये आपण करणार आहोत स्लिप स्टिच. आता पुढचंही आपण असे बनवणार आहोत 8 साखळ्या. आता सुईकडून मोजून दुसऱ्या साखळीमध्ये बनवणार आहोत मुका खांब म्हणजे सिंगल क्रोशिया, त्याच्या पुढच्या साखळीत सिंगल क्रोशिया, त्याच्या पुढच्या साखळीत हाफ डबल क्रोशिया म्हणजे अर्ध खांब, त्याच्या पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशिया, पुढच्या टाक्यामध्ये डबल क्रोशिया म्हणजे खांब, त्याच्या पुढच्या टाक्यात डबल क्रोशिया म्हणजेच खांब आणि शेवटच्या टाक्यात बनवणार आहोत दुहेरी खांब म्हणजे ट्रिपल क्रोशिया. आणि खालचे 2 टाके सोडायचे आणि तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचने अटॅच करायचं. तर आपण हे आपल्याला असे 5 आकार झाले पाहिजेत. तर हे पहा माझे इथे झाले आहेत विणून 5. आता मी शेवटी इथे स्लिप स्टिचने अटॅच करते आणि एक साखळी करून धागा कापून घेते. आता हा आपण धागाही व्यवस्थित नंतर हाईड करून घ्यायचा सुईद्वारे. आता आपल्याला जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पान बनवायचे. हे पहा आता हे गुलाबाच्या झाडाचं पान बनवायचं आपल्याला. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरव्या रंगाची लोकर, एक साखळी. आता आपण इथे करणार आहोत 12 साखळ्या. स्लिप नॉट करून 12 साखळ्या करायच्या. आणि आत्ता आपल्याला लागणार आहे व्हाईट वायर लागणार आहे व्हाईट कलरची. याच्यामध्ये ग्रीन कलर व्हाईट कलर लागेल. माझ्याकडे आता सध्या व्हाईट आहे तर मी व्हाईट कलरची घेतली आहे. पहा याने पानाला आकार छान राहतो. आता मी सुईकडून मोजून दुसऱ्या साखळीमध्ये बघा पहिली साखळी सोडते आणि दुसऱ्या साखळीमध्ये बनवत आहे एक सिंगल क्रोशिया म्हणजे एक मुका खांब. पुढच्या साखळीमध्ये एक हाफ डबल क्रोशिया म्हणजेच एक अर्ध खांब. नंतर पुढच्या 7 टाक्यांमध्ये बनवणार आहोत आपण 7 खांब म्हणजे 7 डबल क्रोशिया. 1 2 3
4 5 6 7 त्यानंतर एक पुढच्या साखळीमध्ये एक हाफ डबल क्रोशिया म्हणजेच अर्धखंब आणि शेवटच्या साखळीमध्ये आपण बनवणार आहोत एक सिंगल क्रोशिया, 2 आणि 3. शेवटच्या साखळीमध्ये आपण बनवले 3 सिंगल क्रोशिया म्हणजे 3 मुखे खांब. आता आपण पानाची दुसरी बाजू विणूयात. पानाची दुसरी बाजू विणताना शेवटून दुसरा टाका घ्यायचा, त्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत एक अर्धखांब म्हणजे एक हाफ डबल क्रोशिया आणि पुढच्या 7 टाक्यांमध्ये 7 खांब. त्याचबरोबर आपण हा जो धागा आहे हाही हाईड करून घेऊया. 1 2 3 4 5. आता आपला धागा बऱ्यापैकी हाईट झाला म्हणून मी तो मागे सोडला आहे. नंतर तो आपण कापून घेऊया. 6 7 आता इथे बनवूया एक हाफ डबल क्रोशिया, त्याच्यानंतर सिंगल क्रोशिया म्हणजेच एक अर्धखांब आणि अर्धखांब नंतर बनवतोय एक मुका खांब. तर आपलं आता पान पूर्ण झालेलं आहे. तर आपण शेवटी स्लिप टिश करूया आणि एक साखळी घेऊया. स्लिप टिश आणि एक साखळी घेऊन धागा कापून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला तो धागा थोडासा मोठा कापायचा म्हणजे आपल्याला या तारेवरती गुंडाळता येतो. पहा किती सुंदर आपलं पान तयार झाले. आता आपण हा धागा जो आहे तो कापून घेऊया आणि जो आपण मोठा धागा सोडलाय तो खाली तारेवरती गुंडाळून घेऊया. असं गुंडाळायचं आणि नंतर गाठ मारून घ्यायची म्हणजे तो धागा आपल्याला पॅक होईल चांगला. आता आपलं पान देठ वगैरे सगळं तयार आहे. तर आता आपण इथे जोडायचं आहे. तर मी ही हॉट ग्लू गन गरम करायला ठेवलेली होती. आता आपण जी आपली फ्लॉवर स्टीम होती ग्रीन कलरची त्याच्यावरती आपण व्यवस्थितरित्या चिटकून घेऊया. तर बघा आता हे मी असं हळूहळू चिटकवते आणि पुन्हा पुढच्या भागाला ग्लू लावून घेते. तर हे असंच शेवटपर्यंत व्यवस्थित गुंडाळायचं. आणि पहा इथे माझं गुंडाळून झालं आहे फुल. शेवटच्या इथे पण मी छानसा ग्लू लावून घेतला आहे.
आणि आता आपण शेपला लावूया, त्यालाही ग्लू लावून चिटकून घेऊया. तर आपण इथे सुईची साईड बाहेर ठेवणार आहोत आणि उलटी साईड आतमध्ये घालणार आहोत, म्हणजे ते आपण चिटकवल्यावरती ती झाकून जाणार आहे आणि सुलट बाजूच आपल्याला दिसणार आहे. तर मी इथे छानपैकी ग्लू लावून घेते आणि जे देठ आहे तो चिटकून घेते. असं प्रत्येक त्या पाकळीला आपण ग्लू लावू आणि ते गुलाबाच्या फुलाला चिटकून घेऊया. आणि आता आपण टोकर घेऊया आणि ह्या स्टीमवरती व्यवस्थित गुंडाळून घेऊया, जेणेकरून आपल्या जे फुलाचा देठ आहे तो चांगला तयार होईल. हे पहा. आता आपण जे पान आहे हे इथे चिटकूया आणि त्यालाही लोकरीने गुंडाळून घेऊया, म्हणजे ते पॅक बसेल त्याच्यावरती. हे आपण शेवटपर्यंत गुंडाळून घ्यायचं आणि जे आपण पानामध्ये जी तार वापरली आहे त्याच्यामुळे आपल्या पानाला खूप छान आकार आला आहे. आणि शेवटी थोडासा फॅब्रिक ग्लू लावून चिटकून घ्यायचं आपण राहिलेल्या भागावरती. आणि मग आपला धागा कापून घ्यायचा. हे पहा, शेवटच्या टोकावरती मी फॅब्रिक ग्लू लावला किंवा हॉट ग्लू गनने ग्लू लावला आणि हे चिटकून घेतलं. आणि आता पहा, हे मी फुलासारखं फूल तयार केलं आहे. आणि हे जेव्हा अहिल्याने पाहिलं तेव्हा तिने आणलेले रोजेस घरी ठेवले आणि मी बनवलेले रोजेस ती टीचरला द्यायला घेऊन गेली. आणि बघा ती फुलं तिला खूप आवडले आणि तिने तिचे रोजेस घरी ठेवले आणि मी बनवलेले हँडमेड रोजेस तिने तिच्या टीचरला गुरुपौर्णिमेला दिले आणि ते तिच्या टीचरला पण खूप आवडले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.